सुपरफास्ट बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी SP न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। म्हणून तुम्हाला सांगतो की आम्हाला गेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी धनगर समाजाचं जे प्रलंबित STचं आरक्षण आहे ते त्यांनी द्यायचं कबूल केलेलं होतं। आम्ही 5 वर्ष वाट बघितली। अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये माननीय उद्धवसाहेब ठाकरेंकडे आम्ही धनगर समाजातली काही कार्यकर्ते गेलो, त्यांना विनंती केली, आमच्या समाजाचा प्रलंबित प्रश्न आहे, आम्ही युतीबरोबर तुम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि राज्यात सत्तेमध्ये तुम्ही युतीत आहात, आमचं काम मार्गी लावा। माननीय उद्धवजी ठाकरे आम्हाला घेऊन मुख्यमंत्र्याकडे आम्ही गेलो। मुख्यमंत्र्यांनी वेळ काढूपणा घेतला, कारण त्या दिवशी 17 तारखेला आम्ही बसलो। मुख्यमंत्री म्हणले 2 दिवस विचार करूया, 2 दिवसानं परत आपण बैठक घेऊया। वेळ मारून नेली, परत बैठक नाही। सातत्यानं लबाड बोलणारा हा मुख्यमंत्री, आणि त्यामुळं आम्ही आमच्या समाजाचं दैवत आरेवाडीच्या बनात आहे बिरोबा, त्या ठिकाणी लाखो धनगर समाज आम्ही सगळे कार्यकर्ते एकत्र येऊन आम्ही एक शपथ घेतलेली आहे, इथून पुढं भारतीय जनता पार्टीला मतदान करायचं नाही। आणि आम्ही त्या विषयावरती ठाम आहे, कारण आम्ही बिरोबाची शपथ घेतलेली आहे। आमची फसवणूक ह्या भारतीय जनता पार्टीने केलेली आहे, आणि फसवणूक केल्यामुळं आम्ही दुसऱ्यावर कोणावर आता विश्वास ठेवण्यापेक्षा आम्ही बिरोबावर विश्वास ठेवलेला आहे, आणि आम्ही बिरोबालाची शपथ वाहिलेली आहे, इथून पुढं भारतीय जनता पार्टीबरोबर जायचं नाही। लोकसभेमध्ये 325 क्रमांकाच्या आदिवासी यादीचे दुरुस्तीचे बिल सन 2016ला आले। त्यात महाराष्ट्राच्या 18 खासदारांनी धनगरऐवजी धनगर अशी दुरुस्ती करावी असे लेखी पत्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व संसदेचे सचिव यांना राज्यातील 18 खासदारांनी पत्र दिलं। पण जसं लोहारा इन प्लेस लोहार याची दुरुस्ती झाली आणि त्या दुरुस्ती झाल्यामुळं त्या समाजाला न्याय मिळाला। जसं राज आणि गोंड आणि राजगोंड याच्या कॉमेची दुरुस्ती झाली, त्या ठिकाणी त्या समाजाला आरक्षण मिळालं। जसं आमची एकच मागणी आहे या देशातील मायबाप सरकारला, की आमची एक थोडीशी छोटीशी मागणी आहे की धनगर आणि धनगड एकच आहेत, अशी फक्त एवढीच दुरुस्ती करा। रचा आणि डचा हा विषय आहे, एवढंच आमचं रडगाणं एवढं संपवावं अशी मागणी आम्ही केली होती। पण या देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आमचं उपोषण सोडवलं आणि आम्हाला आरक्षण देतो म्हणले होते, पण त्यांनी तो विषय घातलेला नाही। त्यांनी मोदींच्याही कानावर हा विषय घातलेला नाही। आम्ही कमीत कमी 10 ते 20 वेळा अमित शहा असतील, नितीन गडकरी साहेब यांना भेटलो, पण नितीन गडकरी आम्हाला ज्यावेळेस दिल्लीत आम्ही गेलो त्यावेळेस म्हणाले की तुम्ही आता विकास करा, मेंढपाळ करणारा समाज आहे, तुम्ही आरक्षण कशाला मागता, ही त्यांची भूमिका आहे। म्हणजे तोंडात एक, होटात एक आणि पोटात एक अशी ही या भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे। त्यामुळं आम्हाला ह्या भारतीय जनता पार्टीपासून कुठलेही आश्वासक असा निर्णय होताना दिसत नाही। त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आम्ही लोकसभेनंतर एक फार मोठं असं आंदोलन उभा करू, आणि ह्या येणाऱ्या कोणतंही सरकार असो त्यांच्या गच्चीवर बसून आम्ही हे आरक्षण सोडवल्याशिवाय राहणार नाही।